महाराष्ट्र निवड सेनेचा आदरणीय ठाकरे साहेबांचा काय सांगणार तुम्ही? आज महानगरपालिकेला निवेदन दिलंय, नेमकं कारण काय आहे? आमचं आजचं जे निवेदन होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, ते परप्रांतीयांचं जे काही अतिक्रमण आहे, जे कोटेनगरपासून कालिका माता मंदिरापर्यंत आहे, त्याला सातत्याने अभय दिलं जात आहे. ते अतिक्रमण काढलं जात नाही. आणि शहरामध्ये जे मराठी तरुणी जे व्यवसाय करत असतील हातगाडीवर रोडगाडीवर, त्यांच्या अतिक्रमण काढण्याची घाई महापालिका प्रशासन किंवा महापौरताई करत असतील तर हे योग्य नाही. हॉकर्सची जी नियमावली कायदेशीर आहे, त्या नियमावली अंतर्गत सगळ्या मराठी तरुणांना त्यांच्या नियमित जागा नेमून द्या, त्यांना रीतसर कायदेशीर पावती घ्या, त्यांच्याकडून कोणतीही चिरीमिरी घेऊ देऊ नका. परप्रांतीयांना तुम्ही इतकी मोठी सवलत देताय. आज 100-100, 200 फुटाच्या जागा या कोटेनगरपासून कालिका माता मंदिर परिसरात व्यापलेल्या आहेत, त्याला कोणी धक्का लावत नाही. आणि मराठी तरुण इथे गावात काही छोटे मोठे काम करत असतील, वेगवेगळ्या या भागामध्ये शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या हातगाड्या लावत असतील, त्यांच्यावर सातत्याने कारवाई, ट्रॅक्टरचा बडगा, तर हे काही धोरण योग्य नाही. महाराष्ट्र शासनाने हॉकर्सचं एक नियमित नियमावली केलेली आहे. त्या हॉकर्स नियमावलीचं कोणतंही पालन होत नाही. धडधड गाड्या येतात, मोठ्या मोठ्या गाड्या उचलल्या जातात, ट्रॅक्टरमध्ये फेकल्या जातात, साहित्य फेकलं जातं. हे हॉकर्सच्या नियमावलीच्या विरोधात आहे. आम्ही सगळ्या हॉकर्स बांधवांसोबत आहोत. हॉकर्सची नियमावली योग्य प्रकारे राबवावी, त्यांना पर्यायी आणि उत्तम जागा जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही याची पर्यायी व्यवस्था करून द्यावी. म्हणून आम्ही शहरातल्या सगळ्या मराठी हॉकर्स बांधवांसोबत आहोत. परप्रांतीयांचे हॉकर्स इथे चालणार नाही ही आमची प्रमुख मागणी. बघा, सर्वप्रथम प्रशासनाकडून मराठी तरुणावर अन्याय होताना दिसत आहे. आणि राहिला विषय सत्ताधाऱ्यांचा, की गरज सर्व आणि वैद्यमत आहे. निवडणुका आता संपलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना आता मतदारांची काही घेणं देणं नाही. आता जेवढ्या अतिक्रमण जळगावात झालंय, जळगावपेक्षा जास्त अतिक्रमण महाराष्ट्रात कुठं नाही. हा महाराष्ट्राचा सर्वे सगळ्यात जास्त महाराष्ट्र 36 जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर जर जिल्हा कोणी असेल तर जळगाव जिल्हा अतिक्रमणाच्या विभागात. मग अतिक्रमण विभाग किंवा प्रशासन काय करत आहे हा मोठा प्रश्न आहे. तुमची भूमिका काय राहणार? आमची भूमिका अशी आहे तर अतिक्रमण सगळं निघलं पाहिजे. टोटल जळगावमध्ये कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये अतिक्रमण दिसलं नाही. मला कळत नाहीये. आणि जळगावची जनता सुद्धा विचार करते की महानगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक आणि महापौर, उपमहापौर हे का निवडून दिलेले आहेत, तर जळगाव शहरातील महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी. पण जळगावचे महापौर आणि उपमहापौर जे काही पदाधिकारी असतील ते फक्त अतिक्रमण या विषया मागे लागलेले आहेत. आणि अतिक्रमण बी जळगाव शहरातल्या मोठ्या मोठ्या जागा आहेत, म्हणजे नेमका मोठ्या जागा म्हणजे अतिक्रमण काढायचं आणि नेमकं करायचं काय. जळगाव शहरामध्ये अतिक्रमण हा एकच मोठा प्रश्न उपस्थित आहे का? बाकी जळगाव शहराला जनतेला दुसऱ्या काही समस्या नाही आहेत का, असं तर महापौर आणि उपमहापौर यांना वाटत असेल.